कर्जमाफी नव्हे कर्ज वसुलीच, शिवसेनेचा आरोप. जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफीची मागणी. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख प्रशांत वसंतराव शेवाळे यांनी तहसीलदार व देवळा पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की सन 2019 ते 2026 दरम्यान शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना केवळ 50,000 रुपयांचीच कर्जमाफी मिळणार आहे. 2019 साली राज्यातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला होता. आत्ताच्या अटींमुळे या 33 लाख शेतकऱ्यांना संपूर्ण लाभ मिळणार नाही आणि ते वंचित राहणार आहेत. त्यामुळे ही योजना कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांहून अधिक आहे त्यांनी एकवेळ समझोता OTS अंतर्गत 2 लाखांवरील रक्कम भरली तरच त्यांना 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच 2019चा लाभ घेतलेल्या व सध्या 50,000हून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरल्यानंतरच 50,000ची माफी मिळेल. सन 2022, 2023, 2024 आणि 2025 यापैकी सन 2022, 2023, 2024, 2025 यापैकी कोणत्याही 2 वर्षातील पीक कर्जाची वेळेत परतफेड केली असेल तर 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. मात्र हा लाभ मिळवण्यासाठी सन 2025, 2026 आणि 2026-2027चे पीक कर्ज भरले असणे आवश्यक आहे. या जाचक अटींमुळे राज्यभरातील लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत. परिणामी संबंधित शासन निर्णय बदलण्याची आवश्यकता आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अटी रद्द न केल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. तहसीलदार कार्यालयात निवेदन देतेवेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे, उपतालुका संघटक भास्कर आहिरे, युवा शहर प्रमुख गोविंदा सोनवणे, उपशहर प्रमुख खंडू जाधव, सतीश ठाकरे, पवन देवरे, राजू सावळा, अरुण पवार, दीपक पानपाटील, शेतकरी, शिवसैनिक आदी उपस्थित होते. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.